अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। एफजी नाईक कॉलेज येथे फूड फेस्टिवलचे आयोजन। बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी श्रमिक शिक्षण मंडळ एफजी नाईक कॉलेज आर्ट, सायन्स आणि कॉमर्स नवी मुंबई येथे कल्चरल वीक मध्ये विद्यार्थी वर्गाकडून फूड फेस्टिवल साजरा करण्यात आला। सदर ठिकाणी विविध खाद्यपदार्थाचे अनेक स्टॉल लागले होते। विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाकडून कॉलेज आवारामध्ये खाद्यपदार्थांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती। विद्यार्थ्यांना बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंग कसं करावं, चांगले स्किल यावे यासाठी म्हणून सदर फेस्टिवलमध्ये फूड स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन करण्यात येते असे कॉलेजच्या शिक्षिका जयश्री रहाट यांनी सांगितले। तसेच आर्किटेक्ट अश्विनी देशपांडे यांनी फूड स्टॉलचे परीक्षण केले। फूड स्टॉल विषयी शिक्षिका आणि परीक्षक यांनी अक्षराज मीडिया सोबत बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। आज आपण आलेलो आहोत श्रमिक शिक्षण मंडळ एफजी नाईक कॉलेज सायन्स, आयटी अँड कॉमर्स बोनकोडे कोपरकर्णी येथे। तर आपल्या सोबत आहेत जयश्री रहाट मॅडम। दरवर्षी आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या अंतर्गत दरवर्षी हा कल्चरल वीक ऑर्गनाइज करत असतो। यामध्ये शिक्षण तर आम्ही देतोच, 100% शिक्षण। कॉलेज म्हटल्यानंतर शिक्षणासाठी विद्यार्थी येतात, पण विद्यार्थ्यांमध्ये इतर पण कलागुण असतात किंवा आम्ही जे थिअरी त्यांना शिकवतो, मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा किंवा बिझनेस बद्दल जे काही शिकवतो त्याचं प्रात्यक्षिक व्हावं म्हणून हा कल्चरल वीक असतो। त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे किंवा त्यांचं एज्युकेशन वक्तृत्व चांगलं झालं पाहिजे, ह्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेत असतो। त्याचाच हा भाग आहे आमचे फूड स्टॉल्स। याच्यामध्ये विद्यार्थी मार्केटिंग शिकतात, मार्केटिंग स्ट्रॅटेजी शिकतात, पैशांचा हिशोब, अकाउंटिंग शिकतात, प्रॉफिट कसं काढायचं, हे विविध पैलू आहेत जे फन वेने आम्ही त्यांना शिकवायला प्रयत्न करतो। आणि प्रत्येक क्लासमधनं विद्यार्थी इथे येतात, आपलं रिप्रेझेंटेशन करतात। काही काही मुली नवीन पदार्थ शिकतात, पण तो पण म्हणजे पारंपरिक पदार्थ शिकण्याचा पण कल मुलांचा वाढतो त्याच्यामुळे। आणि छान फन असा इव्हेंट असतो आमचा दरवर्षी। नमस्कार। शाळेने अतिशय छान उपक्रम कॉलेजनी हा राबवलेला आहे। मुलांमध्ये एकतर स्वतः काहीतरी करण्याची इच्छा जागृत होते आणि मला असं वाटतं की एक पुढे जाऊन नुसतं नोकरी न करता बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज काय काय येतील याच्यासाठी सुद्धा मुलं तयार होत आहेत। अतिशय इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, प्रेझेंटेशन छान केलंय मुलांनी, छान चवीचे पदार्थ आहेत, मार्केटची चांगली जाणीव आहे त्यांना असं लक्षात येतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांनी जी त्यांच्यावर मेहनत घेतली ती सुद्धा अतिशय वाखाणण्यासारखी आहे। आपण जे टेस्टिंग वगैरे करतात किंवा जे मुलांचं चांगलं कसं प्रतिसाद लाभला किंवा जे बनवून आणतायत ते कसं वाटतंय? तुम्ही इतर ठिकाणी पण परीक्षण केलेलं असेल तर कसं वाटतंय तुम्हाला? बाजारात मिळतं त्याच्या थोडीच आहे, मुलांना बाहेर काय छान चवीचं मिळतं ह्याची चांगली जाणीव आहे असं मला वाटतं। आणि आता बाहेर खाण्यापेक्षा घरीच करून खावं असं मुलांचा मला एकूणच प्रतिसाद जाणवला।